आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। सिडको शिंदे सेनेच्या विभाग प्रमुखावरती कोयत्याने प्राणघातक असा हल्ला करण्यात आलेला आहे। सुयश पाटील हे गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। दत्त चौक परिसरामध्ये रात्री उशिरा ही थरारक अशी घटना घडलेली आहे। पंकज सोनावणे, विजय कांची, वैभव निकप यांच्यासह 4 ते 5 जणांचा या घटनेमध्ये सहभाग असल्याचं सध्या समोर येत आहे। जुन्या भांडणाच्या कुरापतीमधून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे। तर हल्ल्यानंतर कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे आणि परिसरामध्ये तणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं। 3 हल्लेखोर हे सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालेले आहेत आणि पोलिसांकडून एकूणच शोध मोहीम ही सुरू करण्यात आलेली आहे। अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सध्या सुरू आहे। नाशिकच्या सिडकोमध्ये शिवसेनेच्या विभाग प्रमुखांवरती कोयत्याने हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, नेमकं या हल्ल्यामागचं कारण काय आहे, काय माहिती मिळतेय? अद्याप हल्ल्यामागचं कारण समजलेलं नाहीये, मात्र मागील भांडणाची कुरापत काढून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न येत आहेत। जी नावं आता समोर येत आहेत ती ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या कुटुंबियांकडून किंवा निकटवर्तीयांकडून पोलिसांना कळवण्यात आलेली आहेत। सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या जे व्यक्ती आहेत त्यांचा शोध आता पोलिसांच्या माध्यमातून घेतला जात आहे। सध्या ज्यांच्यावर हल्ला झालेला त्यांची प्रकृती स्थिर आहे, रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। मात्र नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीने कोयत्याने मारहाण करण्याचे प्रकार वाढत असलेत, त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी होत आहे। अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।